और 36 गेंदों का खेल है। क्या इस 36 गेंदों में 33 रन निकलेंगे? क्या ये जरूर देखा जाएगा। दो तगड़े ताकतवर बल्लेबाज बल्लेबाजी मार्ग पे है तैयार। स्ट्राइक किसके पास रहेगी ये जरूर देखा जाएगा और गेंद किसके हाथ में थमाया जाएगा ये देखेंगे जरूर। पहला ओवर गेंदबाजी मार्ग पे आविष्कार दाते। जी हाँ, पिछले मैच में इन्होंने भी अच्छा खासा परफॉर्मेंस किया था। एक मैच के पहले मैच के मैन ऑफ द मैच है और दूसरे मैच में इन्होंने भी एकदम क्लोज लाई थी मैच। आखिरी ओवर डाला था इन्होंने। तकरीबन 3 से 4 विकेट लिए थे पिछले मैच में। क्या इस मैच में विकेट लेंगे ये जरूर देखा जाएगा। पहली गेंद शेरू लाहौर ऑन स्ट्राइक और शुभम कस्बे उनके साथ देने के लिए है मौजूद ग्राउंड के अंदर। आप ऑन स्क्रीन देख सकते हो यहाँ पर किस तरह से छोटे नन्हे बच्चे। पहली गेंद पहला प्रहार और गेंद को जी हां भेजा है सीमा रेखा के बाहर। मिलेंगे 6। शुरुआत की गेंद। थैंक यू मुझे। पहली गेंद से यहां पर आक्रामक बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं शेरू लोहार उर्फ राहुल लोहार। जी हां, आविष्कार दाते इनको आक्रामक यहां पर आक्रमण करते हुए इनकी गेंदबाजी को 6 रन ऑन स्कोर बोर्ड। 35 गेंदे 35 गेंदों में 27 रन चाहिए। 27 रन इन 35 बॉल्स। चलिए ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए बॉलर। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे जरूर तैयार रहेंगे। यहाँ पर आविष्कार दाते ऑन स्क्रीन देख सकते हो आप किस तरह से बल्लेबाजी और गेंदबाजी हो रही है। पिछले मैच में अच्छा खासा परफॉर्मेंस दोनों टीम ने किया था। एक टीम हारी। फिर यहाँ पर विजय कैच की मांग, बड़ी सफलता, मिल गई विकेट। आविष्कार दाते यहां पर कमबैक करते हुए दिखाई दिए। शुरुआत की पहली गेंद डाली शेरू लोहार को और छक्का जरूर मारा था इन्होंने, बट उसके बाद जबरदस्त कमबैक। शेरू लोहार को दिखाया पवेलियन का रास्ता। विकेट का पतन, बड़ी मछली जाल में नाराज रहेंगे यहाँ पर शेरू लोहार। ऑन स्क्रीन देख सकते हो किस तरह से गेंदबाजी की और स्क्वायर कट खेलना चाहते थे, खेला जरूर सफलतापूर्वक। वहां पर थे फील्डर मौजूद। अक्षय नहीं करेंगे गलती। विकेट का पतन, बड़ी सफलता, बड़ी मछली जाल में। और नए बल्लेबाज यहां पर बल्लेबाजी मार्ग पे मंगेश जोंधड़े। जी हां, मंगेश जोंधड़े बल्लेबाजी करने के लिए नए बैट्समैन है। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे है तैयार आविष्कार दाते। क्या बाहरी किनारा जरूर लगा था, जी नहीं मिला। विकेट कीपर का सहारा मिल सकती थी। बड़ी सफलता यहां पर बैक टू बैक और इसी के दौरान यहां पर सिंगल बटोर लिया है। और यहां पर एक मुझे लाइन याद आ रही है, रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए, रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए। हम तो है क्रिकेट के दीवाने, हमें तो पिंपरी चिंचवड़ प्रीमियर लीग का कप चाहिए। ये वाली अच्छी गेंद है, जरूर बेहतर है, बेहतरीन है। और व्हाइट बॉल यहां पर अंपायर का इशारा। इस ओवर की शुरुआत की 3 गेंदों में और सिर्फ 8 रन आए। 4 गेंदे डाले, उसमें एक वाइड। जी हाँ, ज्यादा वक्त जाया मत कीजिए, जल्दी से जल्दी मैच की शुरुआत कीजिए। वक्त हमारे पास कम है और आखिरी मैच खेलने के लिए वक्त बचना चाहिए। जी हाँ, वाइड बॉल। जी हाँ, वाइड पहले ही दिया है और थर्ड अंपायर का इशारा वाइड बॉल आते हुए।
वाइड, यानी कि गेंद को डालना पड़ेगा दोबारा। ऑन स्क्रीन देख सकते हो आप, बैट्समैन अपील किए थे वाइड के लिए, अंपायर ने बोला वाइड है और गेंदबाज ने बोला जी चेक कीजिए। पैरों पे गेंद, कलाइयों का इस्तेमाल और गेंद को भेजा डीप मिड विकेट की तरफ। यहाँ पर सिंगल मिलेगा, दूसरे की कोशिश जी नहीं करेंगे। वेल यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट, इस सिंगल के साथ स्कोर कार्ड में होगी मदद और स्कोर कार्ड पे स्कोर मौजूद है 9 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की आखिरी 2 गेंदें रहेगी, क्या इस 2 गेंदों में बड़े शॉट्स आएंगे, जरूर देखा जाएगा। पावर प्ले का ओवर है, पावर प्ले के ओवर में बड़े शॉट्स खेलने के लिए बैट्समैन रहते हैं तैयार। जी हाँ, अच्छा शॉट है, कनेक्टेड मिडल ऑफ द बैट एंड टेकन अ वेरी गुड कैच। विकेट विकेट विकेट। देखिए किस तरह से गेंद डाली और बीच में लगा, बट ताकत उतनी नहीं मिली गेंद को बाहर भेजने के लिए और डीप मिड विकेट की तरफ वहां पर फील्डर मौजूद था और एक आसान सा कैच वहां पर लपक लिया। विजय पवार ने वहां पे कैच किया है। वेल ऐसी फील्डिंग रही तो टीम जरूर जीतेगी। और नए बैट्समैन आ चुके हैं, वजीर शेख। इस ओवर में 2 विकेट मिल चुकी है। यहाँ पर ये हवा में जरूर है, गेंद हवा में है, नीचे है, फील्डर क्या करेंगे, कैच को कैरी। ओह नो, एक आसान सा कैच वहां पर छूट गया और कैच तो छूट गया, 2 रन भी मिल गए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और 11 पे 2 एक ओवर के बाद। लक्ष द्या, MH14 KM 8847 ही गाड्या आहेत ना, रोडवर आहेत, तर विनंती आहे ते गाड्या रोडवरून काढा। आणि एक दुसरी गाडी आहे MH14 CP 6375 ही पण काढा आणि MH14 GF 0710 ही पण गाडी काढा, विनंती आहे। 1239 नंबरची ही पण एक गाडी आहे, ती पण गाडी काढा, विनंती आहे। ज्यांच्या कुणाच्या गाड्या आहेत त्या रोडवरून काढा, वाहन जाण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे। अजून एक आहे MH13 BY 0281 ही पण एक गाडी आहे, ह्या गाडीला पण काढा। मिलिटरीचे लोक येतील ते गाड्या घेऊन जातील, विनंती आहे त्या जागेवरून गाडी काढा। गोलंदाजी मार्कावर अमित राउत। चलिए हिंदी में। पहली गेंद यहाँ पर अमित राउत की पहली गेंद, शुभम कस्बे ऑन स्ट्राइक थे, गेंद को सामने की ओर ढकेला और इसी के दौरान सिंगल बटोर लिया। इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद और स्कोर कार्ड पे स्कोर मौजूद है 12 रन 2 विकेट के नुकसान पर। थोड़ा सा फील्ड में बदलाव करते हुए यहाँ पर अमित राउत, देख सकते हो ऑन स्क्रीन किस तरह से फील्ड चेंज करते हुए। वजीर शेख स्ट्राइक पे रहेंगे। शुरुआत की पहली गेंद खेली, उसमें 2 रन बटोरे है। इस बार बल्लेबाजी करने के लिए है तैयार वजीर शेख। गेंदबाजी मार्ग पे अमित राउत, क्या होगा ये जरूर देखा जाएगा क्योंकि बिग मैच, बिग बैटल, बड़ा मैच है। किसका पगड़ा किस पे भारी। ये वाली गेंद अच्छी जरूर है, हवा में है, कैचेट की मांग की गई थी। जब तक गेंद जमीन पे लगती तब तक कोई फील्डर वहां पर नहीं, नोमैंस लैंड गिरेगी वहां पर और इसी के दौरान सिंगल मिलेगा। इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद 13 पे 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर है प्रगति पथ पे। पाहू शकतो आपण दरम्यानच्या काळामध्ये हेमंत भाऊ भोसले यांचे देखील या ठिकाणी शुभागमन, मनापासून हार्दिक असं स्वागत। त्याचप्रमाणे 40+ चे एक आक्रमक फलंदाज संतोष मुळीक सरांचं शुभागमन, हार्दिक स्वागत। यावेळेस अकोट पद्धतीचा चेंडू बराच काळ हवेमध्ये त्या ठिकाणी खेळू असणार आहे। चेंडू नो मॅच मध्ये पडला, सिंगल नंतर दुसरी कुठलीही धाव नाही, एका धावेची संतुष्टी। हाँ जी, जिस तरह से गेंद को खिला था, नोमैंस लैंड गिरी, इसी के दौरान यहाँ पर सिंगल बटोर लिया था। वेल रनिंग बिटवीन द विकेट, इस ओवर की आखिरी 3 गेंदें हैं बाकी। उद्योजक आदरणीय झांदले साहेब देखील उपस्थित होतात, मनापासून हार्दिक असं स्वागत।
फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे अमित राउत है तैयार, बल्लेबाजी मार्ग पे वजीर शेख। ये फटका अच्छा है जरूर, विकेट मिली है, फील्डर थे गेंद के नीचे, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में। डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं। अमित राउत देखिए ऑन स्क्रीन किस तरह से गेंद डाली और गेंद हवा में थोड़ी देर लहराई, विजय पवार गेंद के नीचे, एक आसान सा कैच वहां पर कैरी किया और चलता बनाया बल्लेबाज को, वजीर शेख को भेजा बैक टू द पवेलियन, बड़ी विकेट। 26 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 19 धावांची गरज आहे। न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शंकर अरुचमी, एक अनुभवी खेळाडू पुन्हा त्या खेळपट्टीवरती दाखल होतोय, सोबत युवा टॅलेंटेड शुभम कसबे देखील, परंतु अमित राऊतने देखील अगदी आपण पाहिलं तर आग ओकणारी गोलंदाजी केली। या षटकामध्ये 4 चेंडू टाकले, केवळ 3 धावा खर्च झाला 3 चेंडूवरती आणि 4थ्या चेंडूवरती बिग विकेट गॉन, बळीची टाळी दिली गेली। जी हाँ, पिछले मैच में भी इन्होंने अच्छा खासा परफॉर्मेंस किया था। इस टूर्नामेंट की, इस साल के टूर्नामेंट की पहली हैट्रिक अमित राउत के नाम है और इस ओवर में विकेट उन्होंने चटकाई सिर्फ और सिर्फ 3 रन देके। फिर से एक बार है तैयार गेंदबाजी मार्ग पे अमित राउत। ये वाली गेंद अच्छी जरूर थी, गेंद को सामने की ओर प्लेसमेंट किया और सिंगल बटोरा। इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद, 15 रन 3 विकेट के नुकसान पर इस ओवर की रहेगी आखिरी गेंद। आपण पाहिलं तर संत गतीने फलंदाजी केली जाते, विकेट्स गमावले गेल्यात, गोलंदाज देखील हवी होण्याचा प्रयत्न करतायत कारण धाबा कमी आणि चेंडू जास्त आहेत। 25 मध्ये 18 धावांची गरज। पुढचा चेंडू अमित राऊत तयार, समोर शुभम कसबे, यावेळी सकुडपतीचा चेंडू होता, अमिस्तान सुख, फटका फसलाय, त्या ठिकाणी डाऊन दी बॉल, अमोल येतील आणि झेल मात्र टिपतील, फलंदाज झेलबाद। जी हाँ, जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं अमित राउत, जिस तरह से आपने बोला था सर कि अमित राउत तो पिछले मैच में भी अच्छा खासा परफॉर्मेंस किया था, इस मैच में अच्छा खासा परफॉर्मेंस हो रहा है उनका। इस ओवर में अमित राउत के पहले ओवर में 2 विकेट अमित राउत के नाम है। जी हाँ, सिर्फ और सिर्फ 4 रन देके 2 विकेट उनके नाम। और बल्लेबाजी मार्ग पे अच्छी बल्लेबाजी कर जरूर रहे थे बल्लेबाजी टीम। यहाँ पर सिंगल डबल से भी काम हो सकता है, बन सकता है, बट उनको थोड़ा सा बड़े शॉट्स खेलने में, चौके छक्के मार के मैच को खत्म करने की कोशिश में 4 विकेट गवा दिए हैं। आखिर की 24 गेंदों में 18 रनों की दरकार है। जी हाँ, न्यू बैटर नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होंगे, कासिफ संगम, और गेंदबाजी मार्ग पर आविष्कार। क्या जीत का आविष्कार अपनी टीम के लिए दिलाएंगे या फिर कासिफ अपनी टीम को जीत दिलाने में सफल होंगे? शंकर अरुचम होंगे ऑन स्ट्राइक। पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला। यापूर्वीचा एक दर्जेदार सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जात असताना आपण आविष्कार दातेला पाहिला। शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 18 धावांची गरज। जी हाँ, आविष्कार दाते इन्होंने पहली ओवर डाली थी, पहली ओवर में 2 विकेट मिली, बड़े बड़े बैट्समैन की विकेट मिली, शेरू लोहार की विकेट मिली। ये वाली गेंद अच्छी है और जी लीजिए, मिसफील्ड हुई जरूर यहाँ पर और रन रोकने की कोशिश जरूर थी और मिसफील्ड के चलते मिला है सिंगल। इस सिंगल के चलते 16 रन पे 4। हा बॅक बॅलन्स आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे एक एक रुपया खर्च करत असताना विचार करतो व्यक्ती, त्यामुळे इथे जर का धावा कमी आहे, चेंडू जास्त, तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती एफर्ट लगावे लागतील। कारण थोडीशी निराश होतात, नाराज होत आहेत, परंतु नाराज होऊन चालणार नाही, एफर्ट अजून तुम्हाला चांगला करावा लागेल। शेवटचे 23 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज, 10 फलकावरती 16। पुढचा चेंडू यावेळी देखील कासिफ अगदी आपण पाहिलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी दर्शवतात, इथे देखील करून दूरवरती, परंतु अमोल शिर्के नक्कीच त्या ठिकाणी चेंडूचा पाठमारा करतात। चेंडू जोपर्यंत उचलून फेकतील तोपर्यंत एक धाव, फलंदाज देखील हसत खेळत दफल नक्कीच खेळपट्टीवरती धावत पडत आपल्या संघामध्ये एक धाव जमा करतात। दफलकावरती 17 आहेत, शेवटचे 22 चेंडू, 16 धावांची गरज। जी हाँ, गेंदबाजी करते हुए यहाँ पर सिंगल डबल से काम बन सकता है, वही काम यहाँ पर करते हुए दिखाई दे रहे हैं आपको। जी हाँ, बैट का बाहरी किनारा जरूर लगा था, यहाँ पर सिंगल बटोर लिया है और एक्स्ट्रा रन आप दोगे तो बाद में एक्स्ट्रा रन आपको बाद में बहुत महंगे गिरेंगे। जितने रन्स रोक पाओगे उतने रन्स रोकने की कोशिश कीजिए गेंदबाजी टीम। थ्रो केला गेला होता, असं वाटलं की नक्कीच गोलंदाज तो चेंडू अगदी सहजरित्या कलेक्ट करेल, परंतु भरकटलेला थ्रो होता, त्यामुळे ही सिंगल पुण्याच्या संघाच्या खात्यामध्ये जमा झाली। इथे शंकर अगदी शांत संयमी खेळ करतोय, कारण त्याला माहिती आहे शांतता प्लस संयम इज इक्वल टू कार्यक्रम आपण करूया।
पुन्हा आता फुलरलेनचा चेंडू होता, अगदी स्टंप टू स्टंप केली जाणारी गोलंदाजी, स्वतःच फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडू फेकला, फेकी भरकटली, बॅकअप जितू सिंगचं थोडंसं खराब, परंतु जिथे एक घेणं रिस्क भरं काम होतं, त्यानंतर सोपं झालं. जी हाँ, जिस तरह से गेंद डाली थी फॉलो थ्रू में रोका, बट उनको लगा था कि फेंकने के बाद विकेट मिल सकती है, बट ऐसा नहीं हुआ. स्टंप से बहुत दूर थी गेंद और विकेट कीपर से भी बहुत दूर और सीधा फील्डर के हाथों में. इसी के दौरान यहाँ पर सिंगल रन बटोर लिया, जहां पे रन नहीं था वहां पर रन लेने की कोशिश मिल गया. आमचे बिपिन अर्थातच बंटी भाऊ लांडगे देखील उपस्थित होतात. मनापासून हार्दिक असं स्वागत. राकेश शिंदे आपलं देखील हार्दिक स्वागत. हो, यावेळेस रिवरचा नेत्र दीपक फटका, दोनही मित्र परिवारांचं स्वॅग से किया जाएगा. चौकाराने स्वागत. थैंक यू डीजे. इस ओवर की रहेगी आखिरी गेंद. जी हाँ, और देख सकते हो आप ऑन स्क्रीन किस तरह से चौका मारा. स्विच हिट खेलने का प्रयास था, अच्छे से मिडल ऑफ द बैट लगा और गेंद को भेजा है सीमा रेखा पार के लिए. फिर से एक बार अच्छी गेंद बैकफुट पे जाके गेंद को सामने की ओर ढकेला, प्लेसमेंट किया, यहाँ पर सिंगल लिया. इस सिंगल के साथ ओवर की होगी समाप्ति. 24 रन 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर के बाद. अब चाहिए 18 गेंदे, 18 गेंदों में चाहिए सिर्फ और सिर्फ 9 रन. डीजे. अठारह गेंदे हैं, 18 गेंदों में चाहिए मातोश्री 11 को सिर्फ और सिर्फ 9 रनों की दरख्वास्त है. क्या ये मुकाबला रोमांचक होने वाला है, क्योंकि मातोश्री 11 के पक्ष में ये जीत का जो कांटा है ना पूरी तरह से झुक गया है. अब गेंदबाजी टीम यहाँ पर किस तरह से गेंदबाजी करेंगी ये जरूर देखा जाएगा. फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे आ चुके हैं अमित राउत. अब इनके ऊपर जिम्मेदारी रहेगी, जितने रन रोक पाएंगे रोकने की कोशिश जरूर करेंगे. फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे है अमित राउत तैयार. बैट का बाहरी किनारा जरूर लगा था और वहां पर स्लिप मौजूद कोई नहीं, उसी के चलते सिंगल तो मिलेगा जरूर. इस सिंगल के साथ ओवर की होगी शुरुआत. 25 रन 17 में चाहिए 8. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर. शुरुआत के 4 विकेट जल्दी गिरे जरूर, बट जिस तरह से बल्लेबाजी हो रही है यहाँ पर सिंगल डबल से काम बन सकता है और बन रहा है यहाँ पर. ओहो, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. बल्लेबाज को समझ में नहीं आई गेंद आई कब और गई कब. अब देख सकते हो अमित राउत किस तरह से गेंदबाजी कर रहे हैं ऑन स्क्रीन. अच्छी गेंद डाली थी यहाँ पर, टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की ओर मुड़ी और लेग कटर टाइप की गेंद डाली थी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. अच्छी विकेट कीपिंग करते हो वहां पर. बल्लेबाजी मार्ग पे काशिफ संगम. ये वाली अच्छी गेंदे जबरदस्त है, यहाँ पर सिंगल मिलेगा जरूर. इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद और स्कोर कार्ड पे स्कोर मौजूद है. 26 रन 4 विकेट के नुकसान पर इस ओवर की ये रहेगी आखिरी 3 गेंदे. 15 गेंदे हैं, 15 गेंदों में चाहिए 7 रन. ये मुकाबला जो है पूरी तरह से मातोश्री 11 के पक्ष में झुक गया है. अब गेंदबाजी टीम नाराज तो रहेंगी, रन सब बने नहीं उनके बल्ले से. लीजिए अच्छी गेंद फिर से एक बार दोबारा, बट विकेट चाहिए यहाँ पर. विकेट के बिना कुछ नहीं हो सकता क्योंकि गेंदे है बल्लेबाजी टीम के पास बहुत ज्यादा, रन्स बहुत कम है. इथून पुढे जर का 2-3 विकेट्स मिळवल्या, काही निर्धाव चिन्ह टाकले तर मंगलमूर्ती इन्फ्रा या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतात. यापूर्वीचा एक सामना आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा अमित राऊत तयार, समोर शंकर. एवढं गती परिवर्तनाचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस. सुमित राठोडचा डायरेक्ट थ्रो, यष्टनचा वेध अगदी जवळून तो चेंडू यष्टनचा खूप गेला, परंतु जर का डायरेक्ट हिट असती, डी फॉर डेंजरस. डायरेक्ट हिट नेहमी घातक असतात हे आपण पाहिलंय आणि आमचे पंच नक्की त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विनोद सर देखील थोडंसं स्मित असतं त्यांच्या चेहऱ्यावरती. त्यांना माहिती आहे इथे जर का डायरेक्ट हिट असती तर पण फलंदाजाचं काम तमाम असू शकलं असतं. 27 धाव फलकावरती शेवटचे 13 चेंडू 6 धावांची गरज. जी हाँ, इस ओवर की आखिरी गेंद है और इससे पहले जो गेंद डाली गई थी डायरेक्ट हिट होता तो बल्लेबाज काम तमाम हो सकता था. अंपायर का इशारा भी नहीं देखता मैं पहले विकेट दे सकता था. अच्छी गेंद, ओहो बाउंसर जबरदस्त.
ओवर होगी समाप्त इस बाउंसर के साथ। और अच्छी ओवर यहाँ पर घट चुकी है। अमित राउत अच्छी गेंदबाजी की है, 2 ओवर में 2 विकेट चटकाए और 7 रन खर्च किए सिर्फ। अब ये जरूर देखा जाएगा किस तरह से गेंदबाजी होगी आगे जाके। 12 गेंद है, 12 गेंदों में चाहिए 6 रन। जान क्रिकेट, शान क्रिकेट, आपका और हमारा, हम सभी का अभिमान है क्रिकेट। स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग सीजन नंबर 2 2025 है चालू। आप सभी का स्वागत है, जितने भी हमारे दर्शक हैं यहाँ पर देखने के लिए आए पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग, आप सभी का स्वागत है इस लीग में और इस सीजन नंबर 2 में। और बल्लेबाजी मार्ग पर यहाँ पर शंकर, यहाँ पर सिंगल डबल से स्ट्राइक रोटेट करते हुए टीम मैच को जीत की तरफ लेके जाते हुए बल्लेबाजी टीम यहाँ पर मातोश्री 11 अच्छी खासी बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे जरूर। और गेंदबाजी मार्ग पे सुनील चौधरी साहब, जी हाँ सुनील चौधरी है। अब क्या सुनील चौधरी इस ओवर में विकेट चटकाएंगे, ये जरूर देखा जाएगा क्योंकि बिग मैच है और जो जीतेगा वो सीधा जाएगा क्वार्टर फाइनल में और जो हारेगा वो जाएगा सीधा अपने घर। सुनील चौधरी फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे है तैयार। नो बॉल, नो बॉल, यहाँ पर अंपायर का इशारा, नो बॉल। एक मराठी में कहावत है, मुझे बहुत अच्छे से याद है, उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट। ये जरूर देखा जाएगा किस तरह से अगली वाली गेंद को क्या स्टैंड एंड डिलीवर कर सकते हैं। फ्री हिट है जारी, बल्लेबाज ऑन स्ट्राइक काशिफ संगम। ये शॉट अच्छा है, जरूर कैचेट की मांग की गई थी, कैच किया तो भी विकेट नहीं मिल सकती थी, यहाँ पर सिर्फ और सिर्फ सिंगल मिला है और इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद। 30 रन, 30 रन, लॉस ऑफ 4 विकेट। 10 गेंदे हैं, 10 गेंदों में चाहिए 3 रन। ये वाली गेंद जरूर अच्छी है, मैं तारीफ करूंगा यहाँ पर गेंदबाजी टीम की, अच्छी खासी गेंदबाजी कर रहे, अब तक अच्छा खासा परफॉर्मेंस करते करते यहाँ तक आए हैं जरूर। और टक्कर देने वाला मुकाबला है, टक्कर देने के लिए तैयार जरूर है और टक्कर दे भी रहे हैं यहाँ पर, बट रन्स थोड़े से कम है, उसी के चलते टीम नाराज रहेंगी यहाँ पर गेंदबाजी टीम। बट क्रिकेट है ये, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। यहाँ पर कवर के सर के ऊपर से खेला जरूर, सिंगल और डबल की कोशिश और वेल रनिंग बिटवीन द विकेट। 2 की मांग थी, सफलतापूर्वक 2 रन यहाँ पर पूरे कर लिए और इस 2 के चलते 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। इक्वल हो चुका है, स्कोर बराबर हो चुका है। अब चाहिए 8 गेंदे, 8 गेंदों में 1 रन। क्या डिफेंड कर पाएंगे? जी नहीं। लीजिए और इस सिंगल के साथ सीधा क्वार्टर फाइनल में जाएंगे मातोश्री 11। वेल प्लेड। तर दोन्ही टीम्स खूप चांगला खेळ नक्की आपण दोघांचा पाहिला, परंतु काही ज्या चुका मंगलमूर्ती इन्फ्रा संघाच्या झाल्या त्या चुकांवरती दुरुस्तीकरण करणं गरजेचं आहे, चुका ज्या झाल्या त्यावरती काम करणं गरजेचं आहे। चला मातोश्री 11 कॅप्टन टॉसला या आणि निर्णय जागेवरती कळवा, जे काही डिस्कशन असेल आताच करा। शेरू लोहार विनंती आहे की टॉस साठी या वेळ वाचवा। राजेश पवार विनंती असणार आपण देखील त्वरित टॉस साठी यायचं। श्रीते स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला मातोश्री 11 क्वार्टर फायनलचा रंगणारा हा सामना असणार। आमचे आदरणीय विपिन अर्थातच बंटी भाऊ लांडगे ग्राउंड्समन विनंती असणार आहे, जिथे कुठे असेल संपर्क करा। समीर भाऊ ग्राउंड्समन, हा संतोष भाऊ मुळीक आपण या विनंती असेल आणि बंटी भाऊ लांडगे आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या महत्त्वाच्या निर्णय क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस नक्कीच आपण करणार आहोत। दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित, निर्णय त्वरित जागेवरती कळवा प्लीज। चेक चला ना कॅप्टन पटकन या टॉस आपण लगेच करतो, वेळ भरपूर झालेला आहे, 5 वाजून गेलेला आहेत। यानंतर शेवटची मॅच होणार आहे क्वार्टर फायनलचा सामना आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी मॅच होणार आहे, त्यामुळे संगणक थोडं पटपट या
लगेचच आपण इथे टॉस करतोय. चला कॅप्टन, दोन्ही कॅप्टन काय निर्णय सर? सर 6 ओव्हरची मॅच असेल. टॉस आपण करतोय. दोन्ही मांडणाऱ्यांच्या शुभ असते या ठिकाणी बंटीभाऊ लांडगे आणि त्याचबरोबर संतोषभाऊ मुळीक. टॉस केला जातोय. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय. प्रथमतः काय निर्णय? पहिल्यांदा बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांचं टार्गेट द्याल, काय सांगाल? एक 50 रन क्रॉस करायचा प्रयत्न करू सर आम्ही. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. शेरू लोहार आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. अधिकचा वेळ न घेता मान्यवरांचा आभार. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थान पण दोन्ही मान्यवरांना विनंती आहे. संतोषभाऊ मुळीक आणि बंटीभाऊ लांडगे. चला विनंती आता मातोश्री 11 टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. वेळ भरपूर झालेला आहे. 5 वाजून गेलेला आहेत. 5:45 6 वाजता या मैदानाच्या आजूबाजूला अंधार पडतो. त्यामुळे विनंती आहे की आपण थोडी घाई करा. 6 ओव्हरची मॅच आहे. एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. लगेच आपण इथे मॅचला सुरुवात करतोय. हा वजीरभाई चला ना, बाकीचे चला, सगळे चला. एका लाईनीत एका ओळीत लगेच चला. अंपायर सर चला. आपण लगेच आता मॅच सुरू करतोय. जास्त वेळ न घेता आपण शेवटची क्वार्टर फायनलची मॅच आहे. 6 षटकांचा सामना तो आपण इथे खेळतो आणि लगेचच इथे आपण सामन्याला ती मात्र सुरुवात करतोय. बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी इथे आमंत्रित केले मातोश्री 11 हडपसर. मातोश्री 11 ही जी टीम आपण पाहतोय हडपसरचे ओनर आहेत धीरजची गायकवाड सर आणि नितीन अल्लाट सर यांच्या मालकीची टीम आहे. परंतु या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर त्या दोनही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वांनी या संघाच्या संघ मालकीत्व घेतलेलं आहे आणि तो संघ इथे आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. मातोश्री 11 या टीमला देखील आपण पाहणार आहोत. 6 ओव्हरची मॅच आहे. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 30 मिनिटांचा कालावधी आपण एका डावाला इथे मात्र दिलेला आहे. त्याची देखील दोनही टीमच्या कॅप्टन आणि संघ नायकांनी नोंद झाली. मॅच आपण इथे लगेच सुरू करतो. सामन्याला देखील आपण इथे मात्र लगेच सुरुवात करतो. चला बॅटिंग करणारी टीम पटपट चला. थोडे आघाडीचे बॅटर आपण पटपट पाठवा. लगेच आपण सामन्याला सुरुवात करतो. मॅच आपण इथे लगेच सुरू करतोय. वेळ भरपूर झालेला आहे त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा. आज पहिला दिवस होता. उद्घाटनाचा दिवस आहे त्यामुळे आपण सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा देखील संपन्न केलेला आहे आणि इथे आता आपल्याला वेळ तो देखील मात्र फार महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही टीम थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. सामन्याला आपण इथे सुरुवात करतोय. मॅच इथे आपण पाहिलं तर आता सुरू होताना पाहायला मिळते. सामन्याला देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. चला विनंती आहे दोन्ही ऑफिशियली अंपायर मैदान ते आलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या देखील सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहिले तर मैदान ते उतरत आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना तो देखील आपण पाहिले तर इथे सुरू होताना पाहायला मिळेल. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व ते देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न होते आणि दुसऱ्या पर्वातील ही शेवटची अंतिम मॅच ती देखील आपण पाहणार आहोत. इथे आता आपण पाहिलं तर बक्षीस देखील येते. पारितोषिक देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर इथे एपी अशोक गवारी साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस माझ्यासाठी देखील आहे. त्यांचं देखील आभार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वतीनं बक्षीस देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय सलग 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दोन्ही टीम साठी आपण पाहिलं तर बक्षीस आहे. 500 रुपयांचं बक्षीस एपी अशोक गवारी साहेबांच्या वतीनं आहे. जो कोणी खेळाडू लेट्स प्ले डावाला होते सुरुवात या मॅच मध्ये अर्धशतक बनवेल दोनही टीम पैकी त्यासाठी एपीआय अशोक गवारी साहेबांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस इथे मात्र असणार आहे. लागोपाठचे 3 चौकार 500 रुपये, लागोपाठचे 3 षटकार 500 रुपये, तर सलग 3 विकेट घेतल्यानंतर देखील 500 रुपयांचं बक्षीस आहे.
थँक्यू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलेला आहे. थँक्यू. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. जान क्रिकेट शान क्रिकेट तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट आज पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्वरूपाची असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण इथे मैदानामध्ये बघतोय. कार्यसम्राट नगरसेवक बिनविरोध प्रथम नगरसेवक रविभाऊ लांडगे, राहुल शेठ लांडगे आणि या स्पर्धेचे आपण पाहायला गेले तर राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी, कैलास भाऊ लांडगे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्वच मी मित्रपरिवाराचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि घेऊन जातो आजच्या शेवटच्या मॅच कडे. शेवटचा सामना इथे मैदानाच्या मध्ये असणार आहे. एका बाजूला असेल श्रीतेज 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानात बघणार आहोत मातोश्री 11. या दोन संघांमध्ये असणारी मॅच. राजू रासकर इथे मैदानामध्ये आपण बघितलं तर बाद होताना आपल्याला जो बघायला मिळाला शफल झाले आणि बॅटची आपण बघितले तर आतल्या बाजूची कडा इस्टनच्या मागे शिरू लोहारने कुठल्याही प्रकारची तिथे चूक केलेली नाहीये. आज हे सायंकाळचं सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये तुमचं सर्वांचं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय क्वार्टर फायनलची मॅच चालू असताना सामना जर आपण इथे बघितलं गेलं तर कमीत कमी 31,000 तर जास्तीत जास्त 71,000 रुपयाचा सामना आपल्याला मैदानामध्ये बघायचा आहे. राजेश पवार 2 चेंडूवरती 4 धावा बनवत तो नॉन स्ट्राइक एंडलाय. त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर स्वप्नील पारधी. तर षटक क्रमांक पहिला हाताळतोय तो कासिफ संगम. यश मिळवलंय. स्वप्नील स्ट्राइक ऑन तयार. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा चांगला वापर तिथे केला. शॉट अक्षा कव्हर मध्ये चेंडू आपण पाहतो तिथे अडवला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने दापलगावरती धावा त्या 6 धावा. इथे लागोपाठचे 3 षटकार खेळले तर बाबा गायकवाड यांच्या वतीने 1,000 रुपयाचा प्राइज असणार आहे. बक्षिसांची खैरात जरूर आपल्याला या मैदानावरती बघायला मिळते. राजेश पवार टेम्परमेंट सेट करून खेळणारा खेळाडू राजेश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नशीब बलवत्तर आहे आणि मला वाटतं नशीब आजमावलंय राजेश पवारने इथे. असं म्हणतात ना की आदमी का लक जितना घिसता है ना उसकी धार भी उतनी तेज होती है आणि ते राजेश पवार कडून बघायला मिळालं. पुन्हा बघतोय आपण स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी स्टंपाच्या जवळून जाणारा चेंडू. डॉट बॉल आलेला आहे. ओ खूप वाचलेत राजेश पवार. हा ट्रॅकर बॉल शॉट पॉइंट मध्ये. तिथे एखाद्या सुईमधून धागा ओवाळा तसा सजवलेला स्ट्रोक आहे. 2 खेळाडूंची जरी भेदणारा चेंडू. खणखणीत चौकार. पहिलं षटक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती स्कोर कार्डवरती आपण बघतो मैदानामध्ये धावा ज्या आहेत त्या 10 धावा. स्क्वेअर कट काय चांगला स्ट्रोक होता. बॅकफुटला गेले आणि तिथे मात्र 2 खेळाडूंच्या मधोमध खेळलेला चेंडू. खांद्याचा वापर केला यावेळेस कासिफने आणि तिथे खराब फिल्डिंगही म्हणेल मी पॉइंट मध्ये. अमित राऊत या आता कोणाच्याच लक्षात नव्हतं दिवसभरामध्ये, परंतु सलमान सरांनी आल्याला लाईव्ह बघत असतील ते की विकेट हॅट्रिक पहिली कोणी घेतली तर अमित राऊत यांनी विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. सलमान शेख सर यांच्या वतीने प्रत्येक विकेट हॅट्रिकला 200 रुपयाचा प्राइज आहे. अमित दादा या आपल्याला 200 रुपयाचा प्राइज देऊन सन्मानित करणार आहोत आपण. उत्तम सर काय सांगाल ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे, कारण 1 विकेट आली. राजू रासकर जरूर मैदानामध्ये बाद झाला, परंतु तिथून पुढे इथे डाव सांभाळण्याचं काम राजेश पवारने हाती घेतलंय. तर नक्कीच आपण पाहतो अमोल मानेवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू स्वप्नील पारदीच्या बॅट मधून जाईल. चौकार. 4 धावा. DJ Aman.
थँक्यू डीसे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर दुसरं मैदान त्यात पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहिलं तर आक्रमण केलं जाते. पहिल्या षटकात देखील आपण पाहिलं तर राजेश पवारकडनं चांगले फटके आपण पाहिले. क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील आपण पाहते. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉपिच देखील आपण पाहिलं तर घेतलं जातं आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल एक धाव ते देखील आपण पाहतोय. लेग बायच्या रूपाने आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत नाही. अमोल माने दिवसभर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे आपण पाहिलेलं आहे. प्रभावित करणारी गोलंदाजी अमोल माने यांनी देखील आपण पाहिलं तर केलेलं आहे आणि इथे आपण पाहिलं तर विकेट ती मात्र येताना पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला मिडॉनला अडवलं चाल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीनं संघाचं धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. सलमान शेख सरांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक होतं या स्पर्धेतील पहिल्या विकेट हॅट्रिकला आणि ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय कैलासभाऊ लांडगे यांना विनंती करेल की आपण या अमित राऊत यांना 200 रुपयांचं कॅश प्राइज आपण तिथे मात्र देऊन सन्मानित करतोय आणि अमित यांनाही विनंती असेल की आपण त्या बक्षिसाचा स्वीकार करावा. फॉलोथ्रू मध्ये आपण पाहिलं तर अमोल माने तिथे आपण पाहिलं तर थोडेसे अडकळताना पाहायला मिळतात. चेंडू आपण पाहिलं तर बॉल रिलीज केल्यानंतर थोडीशी पडझड ती देखील आपण मैदान ती पाहतोय. दुसरं षटक मैदान ते सुरू आहे. एक गडी बाद 17 राजेश पवार 5 चेंडू आणि 10 धावा तर स्वप्नील पारधी 4 चेंडू 6 धावा. यावेळीचा चेंडू होता फटका चांगला आहे. चेंडू टीप लॉंग ऑनला 1 2 3 टप्पे घेत कणकणीत चौकार. थँक्यू धन्यवाद. एक गडी बाद 21 धावा. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिला होता. चांगला फटका ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहिलाय. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतो फेकी करेल आणि तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 धावा त्या मात्र धावफलक होती आहेत. 23 रन लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर संपलाय आणि बनवलं जात आहेत एक गडी बाद 23 धावा. सुमित सर सुरुवात चांगली आहे. एक विकेट जरी गमावले असेल परंतु राजेश पवारच्या सोबतीला स्वप्नील पारधी तो देखील चांगले बॅटिंग करतो. चांगल्या धावा बनवतोय आणि संघासाठी एक आक्रमक सुरुवात ती देखील आपण पाहतोय. तर नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या मध्ये स्क्रीनवरती हा आमचा कॉम्बॉक्स जरूर आपल्याला स्क्रीनवरती जो पाहायला मिळतोय आणि ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचं खऱ्या अर्थाने विशेष कौतुक आहे ज्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती पोहोचवण्याचं काम ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हने केलेलं आहे. मॅच कडे जाऊयात आपण. सामना अतिशय महत्वाचा आहे. क्वार्टर फायनलची मॅच इथे सुरू आहे. स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राजेश पवार आणि आमचे छोटे अमित यांच्या हातामध्ये आता प्राइज आहे पहिल्या विकेट हॅट्रिकचं. रुद्र अमित राऊत आज दिवसभर खऱ्या अर्थानं त्यांनी आज मैदानावरती घालवलेलं आहे. असं म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात आणि वडिलांपाठोपाठ रुद्र देखील आता नक्कीच वडिलांचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये मोठं करेल. मॅच कडे जाऊयात. यावेळेस मोठा स्ट्रोक लिडिंग एज शेरू लोहार डाऊन दी बॉल विकेट सोडणारे पतन. धक्का क्रमांक दुसरा डीजे. धन्यवाद. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. सुमित सर कासिफ संगम या गोलंदाजानं सकाळपासून प्रभावित केले. ज्या वेळेस संघाला विकेट पाहिजे संघाला ब्रेक थ्रू हवाय त्यावेळेस त्यानं संघाला विकेट इथे मात्र मिळवून दिला. परंतु राजेश पवार तो देखील आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करतोय आणि त्याच्या सोबतीला त्याच्या साथीला न्यू बॅटर पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी रवी खोईरत तो मात्र बॅटिंग साठी आलाय. 2 गडी बाद 23 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एक चेंडू टाकलाय. 5 चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. प्रचंड मोठी बक्षीस देखील आपण पाहिलं तर इथे आहेत आणि या ठिकाणी संतोषजी मुळीक सरांच्या वतीने प्राइज झालेलं आहे.
विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा प्राइज आहे आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपयाचा प्राइज आहे. शिवरंजन इन्शुरन्स कन्सल्टन्सीच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे आपण बघितलं की ते असणारा प्राइज विकेट आपण पाहतो मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपये आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपयाचा प्राइज. कासिफ संगम इथे आपण पाहतो मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. संगमाला आदरणीय सन्माननीय हेमंतभाऊ भोसले यांचा शुभागमन झाले. भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती असेल या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. प्रत्येक संघमालक आपण जर बघितलं गेलं तर या स्पर्धेमध्ये संघमालक आपण इथे जरूर प्रत्येक संघांना बघतोय आणि खरंच संतोष संतोष सर पाहिलं की संघमालक ही संकल्पना आताची नाहीये. राजे महाराजांच्या काळापासून मात्र ही संकल्पना पुढे आली. अगदी शाहू महाराजांचं देखील आपण बघितलं. शाहू महाराजांनी सांगितलं पहिले खेळांना प्राधान्य द्या, खेळांना उंची द्या आणि त्यासाठी मात्र अनेक राजांनी हे प्रयत्न केलेले आहेत. कासिफ तयार आहे पुन्हा एकदा उजव्या हाताने. यावेळेस अर्ध्या बॅटने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आली, दुसऱ्या धावेसाठी नकार आहे. राजेश पवार आपण सांगितलं ना उद्या ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग असेल आणि 9 वाजता उद्याचा पहिला बॉल पडेल याची सर्व संघांनी नोंद घ्या. आणि सर्व सामने जर वेळेत सुरू झाले तर आपण सर्व सामने 8 षटकाचे खेळवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा. तुम्हाला जास्त षटकाचे सामने खेळायचे तर तुम्ही हे प्रयत्न करायचे. कासिफ संगम तयार आहे. राजेश पवार स्ट्राईक ऑन. लो फुल टॉस होता. डीप होणारा चेंडू, अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत व्हाईट बॉल. व्हाईट बॉल तर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये दिलेला आहे. अतिरिक्त धाव इथे आलेली आहे. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक देखील आपण बघतो पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 27 धावा. राजेश पवारला माहिती आहे की डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवून मैदानामध्ये उभं राहायचे. कारण आज सकाळपासून आपण पाहिलं ना तर या मैदानावरती अतिशय गोलंदाजांचा बोलबाला राहिला. या मैदानावरती गोलंदाजाने वर्चस्व ठेवलेलं आहे. या मैदानावरती गोलंदाजाने आपली ताकद दाखवलेली आहे. यावेळेस पुढे सरचा चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डीप पॉइंटला गॅप फार मोठा आहे आणि पाहता पाहता चेंडू मात्र तिथे अडवलाय. दुसरा धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धाब्यांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण बघतोय. इथे धावफलकावरती 29 रन. तिसरे षटक आपण इथे मैदानाच्या मध्ये जरूर बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानात सुरू असताना 2 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद जरूर झाले. यावेळेस आडव्या बॅटने आपण पाहतोय स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डबल माइंड राहिले खऱ्या अर्थानं शेरू लोहार इथे. याच्याकडे उद्योजक आमचे शब्बूभाई शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. भाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. मॅच कडे जायचं पुढे आहे. आपण बघतोय इथे 3 षटकं संपलेली आहेत. आणि स्क्रीनवरती आपण पाहिलं गेलं तर सर्वांचे बक्षीस जाते मान्यवर ज्यांनी मात्र या स्पर्धेला पारितोषिक आणि सहकार्य एक वेगळी उंचीवरती पोहोचण्यासाठी या प्रत्येक मान्यवर देणगीदार मान्यवरांनी आपल्याला जे केलेले सहकार्य आहे. RSP मोजे ग्राउंड, मॅगझिन चौक, भोसरी या परिसरामध्ये आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा रंगलेला थरार. बघायच्या मैदानामध्ये 3 षटकं संपलेली आहेत. इथून पुढे आता किती टार्गेट उभं केलं जाईल. कारण एक बाजू जर आपण पाहिलं ना राजेश पवारने जणू काही या विकेटला स्वतःचं घर बनवलेलं आहे. 29 धावा धावफलक होता. 2 विकेट गमावला. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू होता अमोल मानेचा आणि तो देखील मात्र केला जमिनीच्या समांतर. एक सुंदर फटका. ग्राउंड स्ट्रोक आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट हिरव्या ग्रासला कापत चेंडू अडवलाय. डीप विकेटला फेकी करेल तोपर्यंत काही धावा येत आहेत. आकडे आपण पाहिले तर बदलले जात आहेत. स्कोर कार्ड त्यांनी धावफलक होती. धावा देखील इथे आपण पाहिलं तर पाहायला मिळतात. 2 गडी बाद 30 धावा. 4थ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना. रिव्हरचा प्रयत्न होता. स्विच हिटचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल येते. एक निर्दय चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहायला मिळते.
कमबॅक आपण पाहिलं तर केलं होते, पुनरागमन देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता चांगल्या प्रकारे खेळलाय, टिप कव्हर पॉइंट, चेंडू मात्र चाल एक टप्पा घेत सीमा पार, 4 रन चौकार. धन्यवाद. आजच्या दिवसातील शेवटच्या आणि अंतिम मॅच आपण पाहतो. कोणता संघ विजेता ठरेल आणि कोणती टीम बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करेल ते देखील आपण पाहणार आहोत. अमोल माने समोर राजेश पवार. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिट, जबरदस्त हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. राजेश पवारच्या बॅट मधून 2 इन रो, एका पाठोपाठ एक सलग 2 चौकार. धन्यवाद. डीजे प्रयत्न केलेत राजेश पवारनं, मेहनत करते. मेहनत एक असं तंत्र आहे ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं. शक्य करावं लागेल. आज जर जिंकायचं असेल, विजय मिळवायचा असेल, बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करायचा असेल तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीला चांगला धावा, चांगलं टार्गेट इथे मात्र सेट करावं लागेल. मातोश्री 11 टीमला देखील कमबॅक करावं लागेल, एखादी विकेट मिळावं लागेल, काही टॉट बॉल करावा लागतील, कमबॅक पुनरागमन देखील करावं लागेल. क्रिकेट हा खेळ दोन्ही बाजूने सेम आहे. कधी फलंदाजी करणारी टीम आक्रमण करते तर कधी गोलंदाजी करणारा संघ तो देखील कमबॅक करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता, नो बॉल, नो बॉल. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट, नो बॉल. इथे आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर मागणी केलाय. थर्ड अंपायर कडे आपण पाहिलं तर रेफर केलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूचा वापर केलाय, DRS मागवलाय. डिसिजन देखील आपण पाहिलं तर इथे पेंडिंग वरती आहे. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 39 धावा धावफलक होतात. विकेट असेल का, परंतु इथे फेअर डिलिव्हरी असेल का, नो बॉल, या फार गोष्टी महत्वाच्या आहे. आणि पंच देखील आपण पाहिलं तर तिसरे पंच काय निर्णय कळवतात. डिसिजन अजूनही पेंडिंग वरती आहे. डिसिजन आपण पाहिलं तर इथे पेंडिंग वरती आहे. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनल होते आपण पाहतोय. अगदी अनेक प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व, त्यातच काही सर्व. आणि इथे आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग वरती आहे. टीव्ही अंपायर काय निर्णय कळवत आहेत. तिसरे पंच देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, विनंती असेल, वेळ फार झालेला आहे, त्यामुळे थर्ड अंपायरला देखील आम्ही रिक्वेस्ट करतो की निर्णय फार महत्वाचा आहे, परंतु वेळेत येणं गरजेचं आहे, कारण वेळ देखील फार महत्वाचा आहे. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 39 धावा धावफलक होतात. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावलात. आणि षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना, क्वार्टर फायनलची लढत. विजेता संघ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात बक्षीस पात्र होणार आहे आणि ती टीम देखील आपल्याला बक्षीस पात्र होताना पाहायला मिळणार आहे. सेमी फायनल मध्ये तो संघ देखील आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळेल. 39 तर बनवल्यात. चौथं षटक सुरू आहे. शेवटचे काही चेंडू अमोल माने यांच्या षटकातील आपण पाहतो बाकी आहेत. चांगला चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर राजेश पवार यांनी फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु परफेक्ट यॉर्कर होता आणि त्यावरती क्लीन बॉल जरूर झालेत, परंतु पंचांनी नो बॉल तो मात्र कळला आणि तिथे DRS चा वापर केला जातोय. परंतु जबरदस्त बॅटिंग या संपूर्ण डावात आपण राजेश पवार कडनं पाहतोय. स्वप्नील पारदीने चांगली साथ दिली. 14 चेंडू 27 धावा त्याने इथे आतापर्यंत बनवल्यात. उद्या देखील आपण पाहिलं तर च्या मॅचेस खेळताना आपण इथे मैदानी संघांना पाहणार आहोत. उद्या सकाळी ठीक 8:30 वाजताचं रिपोर्टिंग आहे. 9 वाजता पहिली मॅच आहे. नो बॉल इथे पंच आपण पाहिलं तर कळवतात नो बॉल तो मात्र येतोय. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड ती आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. राजेश पवारला एक सोपट जीवनदान. पुढील चेंडू मैदानातील फ्री बॉल. अमोल माने समोर राजेश पवार.
आणि इथे देखील आपण पाहिलं तर फ्री चेंडू आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बचावले गेलेत. अमोल मानेकर तर काय जबरदस्त कमबॅक करतात. फ्री चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर एकही धाव येताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर आलाय. उद्या पहिली मॅच आहे अन्वी 11 निगडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघात असेल पहिला सामना. तर दुसरी मॅच असेल यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळला. मिड ऑफला चुका होता. डीप लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल अडवेल चेंडू फेकी करेल तोपर्यंत धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केला जातात. राजेश पवार रवी गोरत धावा पळून पूर्ण करतील 2. षटक क्रमांक संपेल 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41 धावा. उद्या पहिली मॅच असेल अन्वी 11 निगडी विरुद्ध अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन आणि दुसरी मॅच असेल हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात AR ट्रॅकर्स अर्थात अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली या दोन टीम उद्या देखील सेकंड मॅच मध्ये पाहायला मिळतील. उद्याच्या 4 टीम देखील आपण पाहणार. आज देखील आपण ताकदवान बलाढ्य 4 संघांना पाहिलं. उद्या देखील नवीन 4 टीम लीग पद्धतीनं या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सुमित सर 4 षटकं संपली 2 गडी बाद 41 आणि शेवटचे षटक आपण पाहिले तर 2 शेवटची षटकं आपण पाहणार आहोत. 2 स्लॉगवर टेतोर आपल्याला पाहायला मिळतील. किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचे टार्गेट बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं पाहायला मिळेल. तर ज्या प्रकारची आपण पाहतोय ती बॅटिंग सुरू आहे राजेश पवारची आणि टेम्परमेंट सेट केले राजेशने. 16 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेले आहेत आणि 16 चेंडूमध्ये 29 धाब्यांवरती तो नॉट आउट आहे. मोहम्मद निजाम बॉलिंग ट्रॅकवरती कोलवटा पैसा बॉल उडवला बॉलला हवाई सफर कडक आहे बेधडक आहे कावकर्णच्या डोक्यावरून षटकाचे रन. थँक्यू. अगदी स्लॉट मधला चेंडू आपण पाहतोय रवी गोयरेच्या आणि त्याला आसमान दाखवलं इथे रवीने. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा असं म्हणत असेल रवी गोयरत. कारण आज आम्ही कैलासभाऊंचा एक प्रयत्न आहे की अनेक आम्ही ठिकाणी बघतो गोलंदाजांसाठी कुठलाच आयोजक विचार करत नाही परंतु ही स्पर्धा स्पेशली गोलंदाजासाठी काहीतरी आहे. फलंदाजाकडे कसरत असेल फलंदाजाकडे क्लास असेल आक्रमण असेल तरच तुम्ही खेळू शकता. आता बघायचंय षटकार तर आलाय रवीच्या बॅटमधून. स्वागत केलंय मोहम्मदचं. यावेळेस अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. जोरदार बॅट फिरवली. आता मात्र मोहम्मदने चेंडूवरती थोडीशी बोटं फिरवली आणि चेंडू वळून घेणार आपल्याला बघायला मिळाला. प्रोजेक्ट स्कोर आपण बघतो अगदी 60+ आता मात्र जातोय. मोहम्मद निजाम 45 मॅचेस मध्ये आपण बघितले तर आतापर्यंत 44 विकेट मात्र त्याने मिळवल्या. बेस्ट बॉलिंग 3 विकेट आणि 14 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. स्विच हिट रवी. हा रवी मावळता नाहीये. हा रवी उगवताय. हा उगवता सूर्य खणखणीत चौकार आहे. थँक्यू. आणि मैदानाच्या बाहेर आम्ही समीर भाऊ तापकीर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. धन्यवाद समीर भाऊ. मॅच कडे जायचंय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. इथे श्रीतेज 11 संघाचा अर्धशतक पूर्ण होतं. 51 धावा. रवीने आपला गेअर चेंज केला. टॉपचा गेअर टाकलेला आहे. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट इथे प्रयत्न मैदानाच्या मध्ये केलाय. मला वाटतं रवी थोडीशी घाई इथे करतोय आणि रवीची मागणी आपण बादेशाने केलेली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघायचं. ऑफ स्टम्प सोडल्यानंतर स्टिक आपण पाहतो. स्टिक सोडल्यानंतर मात्र निश्चितप्रमाणे शफल झाले आणि तिथे मात्र निश्चितप्रमाणे निर्णय येणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. थोडासा वेळ जरूर मैदानामध्ये घेतला जातोय. आज खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांनी घेतलेली मेहनत आणि असं म्हणतात ना की तुमचा सेनापती तुमचं नेतृत्व आणि तिथे फेरी डिलिव्हरी चांगला निर्णय आपण पाहतोय. पुन्हा त्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन अगदी आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये वाईड म्हणजे काय तर बऱ्याच वेळा वाईडची व्याख्या फलंदाजाच्या रीच पासून दूरवरती टाकले चेंडू म्हणजे वाईड. आता खोलवर टप्प्याचा टाकला चेंडू. पायांची मुवमेंट तिथे नव्हती
आणि शेरू लोहारला माहिती आहे राजेश पवारच्या विकेटचं महत्व. आक्रमण तर रवी गहिरतने केलंय, परंतु लक्ष आहे ते राजेश पवार वरती. 51 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचं यावेळेस 51 झालेले आहेत. मोहम्मद निजाम तयार असेल. स्ट्रायक रवी खोलवा टप्प्याचा बॉल उडवलाय बॉलला आणि चेंडूला पाठवलाय सरस सरस सीमारेषेच्या बाहेर. ठोकलाय षटका झेरत. थँक्यू. ये नाम नाही ये ब्रँड आहे आणि तो ब्रँड दाखवलाय रवी गहिरत नाही. काव कॉर्नरच्या अगदी डोक्यावरून षटका झेरन. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा लांब वरचा षटकार. सकाळपासून आपण पाहिलं, सकाळी असं वाटलं थोडंसं ड्यू फॅक्टर या मैदानावरती आहे. आणि आपण पाहतो ना समीर भाऊ, या जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी आहे, सगळ्यात प्रामाणिक. आणि समीर भाऊचा एक प्रामाणिक त्यांचा प्रयत्न आहे की कुठल्याही खेळाडूला किंवा एखाद्या या प्राण्यामुळे संघाचं नुकसान होऊ नये. त्यासाठी मात्र आमच्या दादांचं सहकार्य आहे. दादा आपलं मनापासून धन्यवाद आहे. षटक क्रमांक आपण पाहतो ते मैदानामध्ये संपलं जाणार आहे. ते 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 57 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक घेऊन शेरू लोहार. पहिलाच बॉल राजेश पवारच्या बॅटमधून लॉंगॉनला झेल झालाय. शंकर आहे चेंडूच्या खाली. विकेटचं होईल पतन. थँक्यू. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. अंपायर्स कॉल आहे. स्टेप आउट ओव्हर स्टेपिंग आहे की नाही मात्र पाहिलं जाणार आहे. उत्तम सर काय सांगाल? राजेश पवार इथे स्ट्राईक वरती आहे आणि इथे ओव्हर स्टेपिंग साठी इथे निश्चितप्रमाणे आपण पाहतो नो बॉल आहे की नाही पाहिलं जाणार आहे. तर नक्कीच आपण पाहतो टेक्नॉलॉजीचा वापर केला तर टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे देखील रेफर केला तर या फार गोष्टी गरजेच्या आहे. कारण सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी फार पाहायला मिळतात. ज्यावेळेस विकेट जाते त्यावेळेस गोलंदाज कधी कधी स्टेप आउट देखील होताना पाहायला मिळतात, ओव्हर स्टेपिंग होताना पाहायला मिळतात. त्यामुळे बॅटर मागणी करत असतात, परंतु इथे पंचांनीच मागणी केल्या आहेत. सागर भोज सरचे आपण पाहिलं तर मुख्य पंच आहेत, त्यांनीच इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला. टीव्ही अंपायरकडे निर्णय पाठवलेला आहे. अंपायर रिव्ह्यू त्यांनी आपण पाहिलं तर इथे घेतलेला आहे. कारण का तिथे या गोष्टी फार महत्वाच्या असतात. क्रुशियल मोमेंट असतात. शेवटचे षटक आहेत. स्लॉग ओव्हर आहे, टेथ ओव्हर आहे. चांगला बॅटर बॅटिंग करत होता आणि तिथे जर नो बॉल आला तर धावा देखील येताना पाहायला मिळतील. फेअर डिलिव्हरी पंच कळतात. बॅटर तिथे आपण पाहिलं तर बाद आहे. विकेट येईल राजेश पवार बाद. तीन गडी बाद 57 धावा धोपलक होत. चला बॅटर फलंदाज थोडे पटपट चला. कमिटी बॅडलाईटची तक्रार स्वीकारणार नाही. त्यामुळे आपण टॉस करण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टनने विचारलं होतं तुम्हाला किती षटकांची मॅच खेळायची. 8 ओव्हर, 6 ओव्हर, 5 ओव्हर, 4 ओव्हर, 7 ओव्हर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सकाळपासून आपण तेच सांगतोय प्रत्येक टीमला वेळ वाचवा, काही करा. क्वार्टर फायनल आजच होणार आहे आणि प्रत्येक दिवसाची क्वार्टर फायनल ही त्याच दिवशी खेळली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसातील 4 टीमला विनंती आहे वेळेत येणं गरजेचं आहे. वेळेची बंधन आपण ठेवलेलं आहेत आणि त्या प्रत्येक टीमनं वेळ इथे आपण पाहिलं तर पाळणं फार गरजेचं आहे. शेवटचे षटक आपण पाहतो. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 3 गडी बाद 57, 57 रन, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 5 चेंडू ते देखील आपण पाहतो मैदानावरती. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहतोय. धावफलक 57. इथे देखील आपण पाहतो पंच कळतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे एक अतिरिक्त अवांतर धाव येताना पाहायला मिळते. बिक्की दास इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानात उतरलेले आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंच आपण पाहिलं तर कळतात. खराब चेंडू अतिरिक्त अवांतर स्वैर मारा तो देखील आपण पाहिलं तर केला होते. शेरू लोहार आपण पाहिलं तर टप्पा भरकटतो. लेंथ आपण पाहिलं तर तिथे आपल्याला थोडीशी खराब पाहायला मिळते. चेंडू देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पंच कळतात. सागर बोध सर बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत. इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट, सलग 3 व्हाईट बॉल शेरू लोहार कडनं आपण इथे मैदान ती पाहतोय. बिक्की दास साठी आपण पाहिलं तर गोलंदाजी सुरू आहे.
3 गडी बाद 60 धावा. एक मोठं टार्गेट आपण पाहिलं तर उभं करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. सचिन शेठ तापकीर यांच्या मालकीचा संघ श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी. यावेळीचा चेंडू होता प्रचंड मोठा प्रहार स्क्वेअर लेगला. बिग दास ऑन फायर. चेरन षटकार. थँक्यू डीसी. आपण पाहिलं गेलं तर इथे मैदानाच्या आपण बघितलं शफल होत बिकी दासने आपण पाहतोय क्रीजचा चांगला वापर केला. 66 धावा पिक केलेला चेंडू आणि हा षटकार आलेला आहे. वन्स अगेन चेंडू मात्र चाल एक टप्पा घेत की डायरेक्ट पंच कळवतात 1 बॉल्स चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी स्लॉट मध्ये टाकलेले चेंडू होते. बॅकअप हँड गोलंदाजी मैदानात आपल्याला बघायला मिळाली शिरूर लोहारची आणि तिथे मिड विकेटला काय जबरदस्त स्ट्रोक सजवला. खेळाडूपासून बरेचसे दूरवरती राहिला चेंडू. चौकार आलेला. धावेंचा वेग वाढलेला आहे. उत्तम सर आपण पाहतोय खेळपट्टी या सायंकाळच्या सत्रामध्ये मात्र रंग बदललाय खेळपट्टीने. इथे देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय चेंडू मिड विकेटला टिपला चेल. विकेट चेल पतन बॅटर क्रमांक 4 बिक्की दास इथे मात्र बाद. थँक्यू आणि आपण इथे मैदानामध्ये बघतोय बिक्की दास 2 चेंडू खेळला. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला बघायला मिळाला जरूर. आणि पहिले 2 चेंडू आपण पाहिले अगदी पुढे समोर टाकलेले चेंडू होते. आता मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला शिरू लोहार. खांद्याचा वापर केला आणि वेगाने चेंडू मात्र जवळ आला. प्रॉपर चेंडू मिडल होऊ शकला नाही. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देते ते आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळालं. मंगेशचं विकेट आली आहे. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. सुमित सर आपण पाहिलं तर ऑफ स्टोनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय शेरू लोहार. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू होता. धीम्या गतीने टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. फलंदाज रन आउट. फलंदाज धाव बाद. धन्यवाद. चला बॅटर चला. फलंदाज चला थोडं पटपट चला. शेवटचे 2 एक चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहेत. 70 धावा त्या मात्र धावपल होतात. 5 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. संतोष कोकणे साहेब आपण पाहिले तर धाव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि तिथे रवी खोईरत स्ट्राईक घेण्याच्या नादात आपण पाहिले तर रनआउटच्या रूपाने बाद होते. 70 धावा 70 रन 5 विकेट गमावल्यात. 5.5 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक शेवटचा चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. फलंदाज बाद. चला पटपट चला. आता श्रीतेज स्पोर्ट चला लगेच चला. एका लाईनीत एका ओळीत 70 बनवल्यात. 71 धावांचं टार्गेट ते मात्र ठेवलेलं आहे. चला विजय खडके आपण थांबलात तरी चालेल. बाकीची टीम चला ना. राजेश पवार आणि टीम एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. वेळ फार महत्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ आपण दोन्ही टीमनं खिलाडू वृत्तीनं खेळणं गरजेचं आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. वेळेची काय बंधन आहेत त्यामुळे सामना वेळेत पूर्ण होणं तो मात्र गरजेचं आहे. मैत्रीपूर्ण लढती आपण पाहिलं तर संपन्न होतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील शेवटचे आणि अंतिम मॅच क्वार्टर फायनलचा सामना तो देखील आपण इथे मैदानी पाहतोय. चला श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी टीम राजेश पवार एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. मातोश्री 11 हडपसर टीम आपण मातोश्री 11 आपण सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. धीरजची गायकवाड सर नितीन अल्लाट सर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतो. तर प्रतिस्पर्धी सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी या टीमला देखील आपण पाहतोय. 70 बनवल्यात. 71 धावांचा पाठलाग तो मात्र इथे मैदानी करायचा आहे. 36 चेंडू 71 धावा. चला विनंती आहे बॅटर चला. फलंदाज पटपट चला. वेळ भरपूर झालेला आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनना. उद्याचे जे 4 टीम खेळणार आहे सकाळच्या सत्रात पहिली मॅच आहे. 8:30 वाजताचं रिपोर्टिंग आहे. 9 वाजता बरोबर पहिला चेंडू तो मात्र टाकला जाणार आहे.
त्यामुळे उद्याच्याही टीमला विनंती आहे, अन्वी 11 निगडी आणि अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन या दोन्ही टीमच्या कॅप्टनना, संघ मालकांना आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, उद्या बरोबर 9 वाजता पहिला सामना तो मात्र सुरू होणार आहे. 70 बनवलात, 71 धावांचं टार्गेट ते मात्र ठेवलेलं आहे. तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय वेळ वाचवायचा आहे. आज आपण पाहतोय स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं एक देखील आयोजन आज या सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं. या स्पर्धेचा शुभारंभ झाला, या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण होताना बघितला. सन्माननीय कार्यसम्राट विनोद नगरसेवक आणि युवकांचे एक सपोर्ट सिस्टम रविभाऊ लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर कैलास भाऊंच्या मातोश्री या सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण बघितला. राजेश पवार यांना पाहिलं प्रथम बॅटिंग करत असताना 17 चेंडूमध्ये त्याने 29 धावा बनवल्या, 9 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्या. रवी घोयरत की फॅक्टर राहिला, त्याने मोठे स्ट्रोक दाखवले. त्यानंतर बिक्की दास याने देखील मात्र मोठे स्ट्रोक खेळले. आता बघायचं मैदानाच्या मध्ये 70 झालेले आहेत, 71 बनवायचे आहेत आणि या 71 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी जी इथे मैदानात दाखल झालेली आहे. एका बाजूला असेल शेरू लोहार आणि ज्या खेळाडूच्या नावाचा बोलबाला आपण पिंपरी चिंचवड, भोसरी, पुणे, मावळ, हवेली आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर या खेळाडूच्या नावाचा बोलबाला आहे. आज घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय, घरच्या खेळाडू सोबत खेळतोय, त्यामुळे आज स्वतःला सिद्ध करायचंय शेरू लोहारला. आणि आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा बनवणारी मात्र ही मॅच आहे, त्यामुळे मॅच रंगणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपण बघतोय. षटक क्रमांक पहिलं रवी घोयरतच्या हातामध्ये. उत्तम सर, चांगला बॅटल रंगणार आहे यावेळेस. तर नक्कीच आपण पाहतो रवी घोयरत देखील पहिले षटक करताना पाहायला मिळते. इम्प्रेस केलं या दोन्ही खेळाडूंनी, कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेत. आज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गाठ पडतीये ठकाठका. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध मातोश्री 11, 2 ताकदवान टीम एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते. आपण पाहतो रवी घोयरत, समोर बॅटर शेरू लोहार अर्थात राहुल लोहार. पहिला चेंडू कव्हरला, जबरदस्त तडाखा, सुंदर कव्हर ड्राईव्ह, शेरू लोहारच्या बॅट मधून येईल चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर निश्चितपणे रवी घोयरतचं स्वागत इथे मैदानात शेरू लोहारने या चौकाराने केलेलं आहे. आणि काय तो स्ट्रोक होता इथे खऱ्या अर्थानं रवी घोयरत वरती चढवलेलं आक्रमण आपण ते मैदानामध्ये बघितलं. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. त्यामुळं उत्तम सर, जर शेरू लोहार जर या सायंकाळच्या सत्रामध्ये शेवटपर्यंत उभा राहिला 71 धावा, त्याच्यासाठी सायंकाळचा फक्त 4 नाश्ता आहे. तर नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे, वेळ आणि काळ महत्वाचा आहे. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना पाहायला मिळते, पिचिंग होते, एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धावा त्या मात्र धपलक होत आहेत. धावांचा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे, सायंकाळचं सत्र आहे. बनवणं इतकं सोपं देखील नाही, परंतु आज प्रयत्न करावा लागतील. परिस्थिती थोडीशी कठीण आहे. या खेळपट्टीवरती या विकेटवरती धावा बनवताना 70-70चा चेंडू आहे. यावेळीचा चेंडू होता मिड विकेटच्या टोक्यावरतून आउट ऑफ द पार्क. चेंडू मात्र चाल सीमा पार, षटकार. रवी घोयरतचा आपण पाहायला गेलं तर निश्चितप्रमाणे असणारा हा चेंडू आणि त्याला तिथे आपण पाहिलं शेरू लोहारने आसमान दाखवलं आणि काय पिक केला चेंडूला मिड विकेटला. 70-70 लगातो 6 रन. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत सुमित सर. मिडल ऑफ द बॅट, चेंडूला परफेक्ट मिडल करणं, मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा बनवणं, चांगली सुरुवात टीमला करून देणं. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केला. सर्व बॅटनं समोर, स्ट्रेट टू द ग्राउंड, बॉलर ओव्हर द हेड, चेंडू मात्र चाल सीमा पार, 4 रन, चौकार. तर इथे आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. अक्षयची भानुसा आणि शब्बूजी शेख या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते आपण मंगलमूर्ती इन्फ्रा या टीमचे संघमालक सन्मान्य राजेश शेठ अडवळे आणि गणेश शेठ अडवळे या दोन्ही संघमालकांचा विशेष सन्मान, एक सन्मान चिन्ह देऊन आपण इथे संपन्न करतोय. गणेश शेठ अडवळे या
संघ मालक साहेबांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आपल्याला या स्पर्धेत संघ मालकीत्व घेतलं, पार्टिसिपेट झाला, सहभागी झालात त्याबद्दल एक विशेष सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान इथे मात्र केला जातोय. यावेळीचा चेंडू होता कव्हर पॉइंटला, फटका चांगला आहे, कॅप शोधलाय, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अक्षय खडके येतात, स्वप्नील पारदे येतात, तोपर्यंत धावा येतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफल कोती बनवले जातात. 5 चेंडू 16 धावा. हॅलो, धन्यवाद उत्तम सर. नक्कीच मी 2 मिनिटं तुमची घेईल. संपूर्ण हॅलो, एक चांगला संघ आपण आमचे आदरणीय गणेश ठरोळे यांचा मंगलमूर्ती इन्फ्रा हा पाहिला, परंतु ज्या चुका नक्कीच खेळामध्ये झाल्या इट इज पार्ट ऑफ द गेम. शेवटी हार आणि जीत होणार आहे, परंतु गणेश भाऊ नक्की मी तुम्हाला विचारेल या संपूर्ण आयोजन नियोजन तुमचा संघ, तुमच्या समोरचे देखील सर्व संघ, मैदानाच्या आतमध्ये खेळणारे देखील 2 संघ, या सर्वांबद्दल तुम्ही काय सांगाल? एकंदरीत सर्व आयोजन आणि नियोजन पाहता कैलास भाऊ आणि त्यांचा जो संपूर्ण मित्रपरिवार आहे यांनी जे काही नियोजन आणि सर्व आयोजन केलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी नव्या जोमाने येऊ एवढं मी नक्की सांगेल तुम्हाला. बाकी खेळ म्हटल्यावर हारजीत होत असते, त्याचा हारेचा स्वीकार करून आम्ही पुन्हा प्रयत्न करू पुढच्या वर्षी येऊन. थँक्यू. तर मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू. आपल्याला देखील पुढील सर्व वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. संतोष मलिक सर आपला देखील धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. क्रमांक आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे संपलं जाणार आहे. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला 17 धाबा. चांगली सुरुवात आपण पाहतोय शिरू लोहारने ते केलेली संघासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. स्वॅग से स्वागत केलं विजय खडकेचा. खणखणीत चौकार आहे. काय पहिलाच बॉल वरती आपण पाहतो ते आक्रमण मैदानामध्ये केलंय. शिरू लोहार नावाचं वादळ इथे आलेलं आहे. विजय खडके विरुद्ध शिरू लोहार. हा प्रकार बॉल शफल झाले शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. धावेसाठी आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये कुठलाही प्रकारचा प्रयत्न इथे केलेला नाहीये. दुसऱ्या डावाला झालेली सुरुवात चालू असणारी मॅच आपण बघितली तर इथे मैदानामध्ये एका बाजूला असेल श्रीतेज 11 तर दुसऱ्या बाजूला पण इथे मैदानामध्ये बघतोय मातोश्री 11. या 2 तगड्या संघांमध्ये रंगलेला बिग बॅटल आहे. अनेक वेळा आपण पाहिलं तर राजीव पवार आणि शिरू लोहार एका संघासाठी कित्येक दिवस भोसरी चिंचवड पिंपरी या गावासाठी मोठ्या लेवलचं क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी एकत्रितपणे खेळलेले आहे. आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. ताकद आजमावून बघितलेली आहे, कमतरता जाणून घेतलेली आहे. बोलवता तयार विजय खडके. आणि 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 काय जाळं रचलं होतं तिथे आणि त्या जाळ्यामध्ये अडकला, गुलफटला, गुंतला, पडला शेरू लोहार. पहिली विकेट. फार मोठी चर्चा जी मैदानाच्या मध्ये आपण बघतो इथे केली जातीये. चर्चा मैदानाच्या मध्ये बघतोय ते सुरू आहे. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात नक्की परिस्थिती घडले काय आणि बिघडले काय. मैदानामध्ये आपण बघतोय पुढे इथं थोडीशी चर्चा पंचांसोबत सुरू आहे. मैदानाच्या मध्ये आपण बघायचं आहे मैदानामध्ये आपण बघणार आहोत तिसऱ्या पंचांचा निर्णय ते काय येणार आहे. आणि SOUT आउट. ज्यावेळेस बॉल पीक झाला त्यावेळेस बॅटला लिडिंग एज घेत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पुन्हा आपण स्क्रीनवरती बघणार आहोत ड्रीम स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले. सर्वांसाठी मात्र तुम्ही इथे कुणाची बाजू घेतली नाही. इथे फेअर
इथे कैलासभाऊ लांडगे यांच्या न्यायालयामध्ये फक्त न्याय केला जातो, अन्याय कोणावरती होणार नाही. दोन्ही संघाने ती मेहनत करावी लागणार आहे. जेव्हा मॅच कडे मोठी विकेट आली, शेरू लोहार मैदानामध्ये बाद झाला. नवीन बॅटर सागर भोसले दाखल इथे होणार आहे. शुभम कसबे आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाहीये. विजय खडकेने यश मिळवलं इथे 21 धावा स्कोर कार्डवर. बॅची खेळा, चेंडू हवेत होता. ओ तिथे मात्र थर्ड मॅन मध्ये थोडीशी पडझड होताना बघायला मिळाली. एक धाव इथे आलेली आहे. राजू रासकर मैदानात पाहतो तिथे क्षेत्ररक्षण करतायत आणि राजू रासकर यांच्याबद्दल एक वाक्य नक्की सांगेल, शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो शिकार करना कभी नहीं भूलता. राजू रासकर हे नाव पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट मध्ये आज जेवढी काय नाव आहेत ना, या सर्वांमध्ये पहिलं नाव या खेळाडूचं चर्चेत राहिलेलं आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विजय खडकेने कमबॅक केलंय. त्याला माहिती आहे शेरूने चौकार जरी खेळला असेल परंतु मला त्याचा फारसा फरक पडणार नाही. स्ट्राइक ऑन शुभम यावेळेस अगदी आडव्या पॅटर्नमध्ये पाहतो, टॅप करण्याचा प्रयत्न येत होता. शॉट पॉइंटला पण पाहतो तिथे चेंडूला अडवला जाईल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतो जी येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जे आहेत ते 23 धावा. प्रयत्न करायचे कारण संतांनी सांगितले प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहा, परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी याच मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. संघर्ष ज्याचा जेवढा मोठा ना, यशही तेवढंच मोठं मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा मिडॉकला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. सिंगल इथे आली. मैदानाच्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार. एका धावेवरती आपण पाहतो मैदानामध्ये असेल समाधान. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 24 धावा. 71 धावेचा पाठलाग करायचा आहे. शिरूर 9 चेंडू खेळला, 21 धावा त्याने बनवल्यात. सागर आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय खडकेवरती एक चौकार जरूर आला परंतु मोठी विकेट मिळवण्यामध्ये त्याला यश मिळालं. 24 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 47 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 47. शुभम कसबे आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मैदानामध्ये आता येणार आहे रवी घोरत. त्याने पहिलं षटक हाताळलं, महागडा ठरला. प्रेक्षकांची पावलं आता मात्र या मैदानावरती येऊ लागलेली आहेत. प्रत्येकाला बघायचं आहे पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग हे दुसरं पर्व. आज दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ झालाय. आज दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. सायंकाळचं सत्र क्वार्टर फायनलची मॅच 24 चेंडू 47. काय असेल उत्तम सर? तर नक्कीच आपण पाहतो बॅटिंग देखील आता इथे आपण पाहिलं तर पहिली विकेट गमावली गेली परंतु सागर आणि शुभम या जोडीला देखील आपण पाहिलं तर मोठमोठे फटके खेळावे लागतील आणि चेंडू मात्र खेळलाय टीप लॉंग ऑन. अडवलाय चेंडू आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत काही धावा त्या मात्र येताना पाहायला मिळत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवलेला आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. कोणता संघ आपण पाहिलं तर हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय. जबरदस्त एफर्ट्स. पिक्की दास काय कमालीचा चेंडू आपण पाहिलं तर इथे अडवण्यासाठी त्याने एफर्ट्स दिलेले आहेत. अगदी ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. प्रचंड मोठी छलांग लगावली, हवेत उडी मारली, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न इथे मात्र केलेला आहे. सेफ आहे. चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. 23 चेंडू आणि 46 धावा. विजयाचं समीकरण देखील आपण पाहतोय. रवी गोयरथ यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. झेल टिपलाय. विकेट चोईल पतन. बॅटर बाद. अंधेरा तो
थँक्यू. यावेळेस आपण पाहतोय रवी घोरत काय वेगवान चेंडू मात्र हाताळताना आपण त्याला बघतोय अगदी आर्म स्टाईलने मात्र टाकलेला हा चेंडू आणि बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न होता शुभमचा आणि राजेश पवार आणि ते फक्त चेहऱ्यावरती थोडंसं हलकस स्मित हास्य. त्याला माहिती आहे एक एक विकेट आपण विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करणार आहोत. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रवी घोरतने आपण पाहतो यश मिळवलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. कोणाच्या हातामध्ये आता चेंडू मात्र रवीच्या हातामध्ये चेंडू जरूर सोपवलाय. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा ज्या आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये बनवायचे आहेत. वजीर शेख इथे आपण पाहतोय चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल आपण पाहतोय खराब चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त अवांतर धावे ते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 2 गडी बाद 26 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय रवी घोरत चांगलं कमबॅक केले. खरं तर शेरू लोहारची महत्वाची विकेट आल्यानंतर थोडीशी पडझड पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडस विकेट होती खाली राहतोय. विकेट किपर राजेश पवारच्या हातात एक डॉट बॉल आपण पाहतोय परंतु प्रयत्न करावा लागतील. मॅच अजून आपण पाहिलं तर ऑन आहे. 21 चेंडू आणि 45 धावा इथे मात्र बनवावं लागतील. वजीर शेख आहे सागर भोसले आहेत. आक्रमकता आज इथे दाखवावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. इथे देखील आपण पाहतो पंच कळतात व्हाईट बॉल खराब चेंडू अतिरिक्त अवांतर धाव आकडे बदलतायत. 21 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. आज की शाम किसके नाम कोण जिंकेल आणि कोण बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करताना पाहायला मिळेल. 21 चेंडू 44 रवी घोरत समोर वजीर शेख. इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा पिचिंग होणारा चेंडू होता. आणखीन एक डॉट बॉल अजून एक निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. एक धाव आली बॅटनं त्यानंतर एक विकेट आली. व्हाईट बॉल आला डॉट बॉल आला व्हाईट बॉल आला डॉट बॉल आला. चांगलं कमबॅक करतो रवी. समोर वजीर गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. मिड ऑफला टिपलाय जेल. अजय साळुंके चेंडू खाली टिपेल जेल विकेट येईल बॅटर बाद. क्रमांक 3 आपण पाहतोय 3 गडी बाद 27 शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. चला विनंती आहे थोडी घाई करा. बॅड लाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही. यानंतर अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 गडी बाद 27 27 रन लॉस ऑफ 3 विकेट शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. अमोल माने इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी. अमोल माने यांना देखील आज स्वतःला पुन्हा सिद्ध करावा लागेल. मॅच इथे आपण पाहिलं तर अजूनही ऑन आहे. सामना जिंकून देतील का आपल्या टीमला. यावेळीचा चेंडू होता सर्व बॅटनं समोर. चांगला फटका आपण पाहतोय. डीप लॉंगॉनला चेंडू गेलाय. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. अमोल माने यांच्याकडे ताकद आहे दमखम आहे मनगटामध्ये ती क्षमता आहे संघाला सामना जिंकून देण्याची आणि ते प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतील का. 19 चेंडू 43 एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू चालेत. 5 चेंडू टाकलेत रवी घोरतनं आतापर्यंत 11 चेंडू टाकत 21 धावा खर्च करत 2 विकेट त्याने मिळवल्यात. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला फटका डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जातोय. आकडे देखील आपण पाहिलं तर बदलतायत. चांगल्या प्रकारे बॅटिंग आपण पाहिलं तर आतापर्यंत सुरू आहे. 3 गडी बाद 29 मैदानाचे मालक समीरची तापकीर यांना विनंती आपण कैलास बॉल आणगे यांच्याकडे संपर्क करा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 29 धावा त्या मात्र धावफल होतात. उर्वरित 18 चेंडू इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या डावातील बाकी आहेत. सागर भोसलेकडे ताकद आहे. सागर भोसलेकडे ती क्षमता आहे.
लांब लांब पल्ल्याचे षटकार टोकण्याची क्षमता या बॅटरकडनं आपण कायम राखून ठेवलेली पाहिलेली आहे. आज देखील आपण पाहिलं तर त्या प्रकारचे फटके इथे मात्र खेळावे लागतील. 18 चेंडू आणि बनवायच्या सुमित सर 42 धावा. 18 चेंडू आणि 42 हे समीकरण आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये असणार आहे आणि हे धावा अशक्य नाहीयेत. मला वाटतं अमोल माने इथे मैदानाच्या मध्ये आहेत आणि अमोल माने यांच्यामध्ये ती क्षमता आहे, दमखम आहे, ताकद आहे आणि हा खेळाडू इथे जर आपण पाहायला गेलं तर निश्चितप्रमाणे मॅच संपवण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे. परंतु की फॅक्टर राहिला खऱ्या अर्थानं विजय खडके ज्याने शेरू लोहारची विकेट मिळवली. शेरू लोहारचा तो विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिला विजय खडके. आतापर्यंत आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे याही खेळाडूचा बोलबाला सतत राहिलाय. 6 विकेट आणि 11 धावा खर्च करणं हा त्याच्या नावाचा रेकॉर्ड आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. 14.00 च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. सागर भोसले जो आता मात्र मैदानामध्ये बघायचा आहे. स्ट्राईक ऑन तयार आहे विजय खडके. डावकुऱ्यात आले हाफ ट्रॅकर बॉल वळवण्याचा प्रयत्न इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. धावफलक इथे मात्र स्थिर आहे. 17 चेंडू आणि बनवायचे आहेत आता मात्र 42 धावा. आणि इथे जर आपण पाहिलं तर मातोश्री 11 या संघाला सांगावं लागणार आहे यहाँ से दिल्ली बहुत दूर आहे. इथून पुढचा विजयाचा प्रवास खूप अवघड झालेला आहे. परंतु संघर्ष करायचा, मनगटाची ताकद दाखवायची आहे कारण सच हम नाही सच तुम नाही, सच है संघर्ष. यावेळेस कडक आहे मिड विकेटला ठोकलाय लांब 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 खूप लांब षटकार. ऍक्शन रिप्ले सुमित सर आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. विजय खडकेचा चेंडू आपण पाहिलाय. जसा टप्पा पडलाय ना सागर भोसलेनं मिडल ऑफ द बॅट करत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये टाका प्रेक्षकांना विनंती असेल. परंतु समीकरण सुमित सर पूर्णपणे बदललेलं आहे. जबरदस्त बॅटिंग मॅन इन फॉर्म सागर भोसलेनं इथे मैदानावरती पुन्हा एकदा चान आणली. षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला. आत्मविश्वास वाढवणारा षटकार होता सागर भोसलेचा. पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला. एक षटकार हा आत्मविश्वास बळावणारा षटकार होता. असं म्हणतात ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है. शेवटच्या आता मैदानात बघायचे 15 चेंडूचा आता खेळ जो शिल्लक आहे आणि या 15 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 35 धावा. मॅच रंगली मित्रांनो. आपण पाहतोय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. विजय खडके दुसऱ्या बाजूला अमोल माने तगडा ताकदवान अमोल. खुलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय खांडून काढलाय. इथे लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत 37. शेवटच्या 14 चेंडू 34 अजून बनवायचे आहेत. 1-2 मोठे स्ट्रोक मातोश्री 11 संघाला पुन्हा मॅच मध्ये घेऊन येणार आहेत. कोई असं म्हणतात ना खरं जो कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बडा नहीं हारा वही जो लढा नहीं. जो लढला ना तो कधी पराभूत होत नाही. विजय खडके तयार आहे. स्ट्राईक ऑन सागर भोसले. एक षटकार तर आलाय. पुन्हा त्या बॅटची कडा थडम्याच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल. राजू रासकर चेंडू आपण पाहतो ते फील्ड करतायत. एकच धाव आली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 38 धावा. 13 चेंडू 33. अमोल माने बघायचं या चेंडूवरती निश्चितप्रमाणे एक मोठा स्ट्रोक खेळावा लागणार आहे. तुम्हाला जर आपण पाहिलं तर आपल्या डोक्यावरचं वजन कमी करायचं असेल ना तर निश्चितप्रमाणे तुम्हाला ती परिस्थिती तो सिच्युएशन तो प्रेशर तुम्हाला हाताळता आला पाहिजे आणि ती ताकद आहे अमोल माने मध्ये. विजय खडके तयार आहे. सायंकाळचं सत्र बॉल तयार. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय लॉंग ऑफला. खेळाडू आहे चेंडूच्या खाली. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न थोडासा अपुरा पडला. बिकी दासने कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये. विकेट आली. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं. नाम है शहंशाह. Jazz in the mix. अंधेरी रातों में
मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अमोल माने इथे मैदानामध्ये बाद होताना जे आपल्याला पाहायला मिळाले. अगदी विजय खडकेचं कौतुक करेल त्या प्रकारचा चेंडू मात्र त्याने हाताळला. अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता तो खोदून काढण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र बिकी दासने कुठल्या प्रकारची चूक केली नाही. सूरज चव्हाण मैदानामध्ये आणि सागर भोसले ही जोडी मैदानाच्या मध्ये असणार आहेत. शेवटच्या बघायचं तर मैदानामध्ये मातोश्री लेव्हल संघाची धावसंख्या 38, 12 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण आता मात्र असणार आहे. सूरज आणि सागर दोन्ही बघायचंय एकाच कुंभ राशीतले खेळाडू आहेत. आज संघाचं संकट इथे दूर करणार का सूरज आणि सागर? उत्तम सर काय सांगाल? सूरज आणि सागर या खेळाडूंना संघाचं संकट मात्र दूर करायचं आता. तर नक्कीच आपण पाहतोय सागरनं तर आक्रमक इरादे स्पष्ट केलेले आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. फटका फसलाय, चेंडू पुढ्यात पडतोय तोपर्यंत धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. सूरज चव्हाणला देखील आज इथे मैदानात स्वतःला सिद्ध करावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. धावांचा पाठलाग केला जातोय. पहिला मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करताना आपण सागरला पाहिलं होतं. यही मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्याने प्रभावित केलं, इम्प्रेस केलंय. परंतु अंकित कनेकर या गोलंदाजाकडे देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे. एका बाजूला कमबॅक केलं जाईल का की सूरज करेल आक्रमण? यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर फटका फसलाय, झेल टिपलाय. सूरज चव्हाण तुम्ही थोडासा वेळ कमी घ्या. चला न्यू बॅट्समन चला. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चेंडू जर आपण पाहिलं तर यावेळेस अनिकेतने लेग कटरचा इथे वापर केला आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूपर्यंत ते पोहोचला अनिकेत. आणि कॉटन बॉलची विकेट इथे मात्र इथे आपल्याला अंकित आपण पाहतोय इथे मात्र चांगला झेल टिपतोय. 5 फलंदाज आतापर्यंत इथे मैदानामध्ये बाद झाले. संघाचं अक्षरशः इथे कणा मोडण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. एकोणचाळीस धावा धोपलक होतात. 5 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. निम्मा संघ गारद होते. शेवटचे चेंडू देखील आता शिल्लक आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल, युट्यूब वरती आपण पाहू शकाल. 32 रन ट्विन 10 बॉल, 10 चेंडू आणि 32 धावा. नहीं चलेगा एक्का तुक्का, अब खेलना पडेगा चौका छक्का. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय. रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. फलंदाज रनआउट, बॅटर धावबाद. चला बॅटलरची तक्रार नको आहे. चला बॅटिंग करणारी टीम बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण गोळा होऊ नका. वेळ फार महत्वाचा आहे. रनआउटच्या रूपाने विकेट येईल. धावपल होता आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. समीकरण बदलते. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 32 धावा. 32 रन टू विन 9 बॉल. इथे आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 32 धावा देखील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल येते, त्यानंतर एक विकेट आली, त्यानंतर एक बॅटर रनआउट देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 32 धावा. मंगेश चोंदळे इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत. मातोश्री 11चा संघ आपण पाहतोय. धीरज गायकवाड सर, नितीन अल्लाट सर यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. सचिन शेठ, लालदास तापकीर यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. मोठा प्रहार, लेट पण थेट सागरच्या बॅट मधून 6 रन षटकार. आपण पाहायला गेलं तर अगदी लोड फुल टॉस चेंडू होता आणि त्याला आसमान दाखवलं इथे खऱ्या अर्थानं अंकितला. इथे सागरच्या बॅट मधून आलेला षटकार आहे. हा षटकार पुन्हा त्या मॅच मध्ये घेऊन येणार आहे मातोश्री 11 संघाला. असं म्हणतात ना की सागर से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज प्रयत्न करायचे आणि तो प्रयत्न करतोय ते सागर. मेहनत देखील आपण पाहिलं तर सागर करताना पाहायला मिळतो. चेंडू टाका पटकनी, मॅच बॉल टाका पटकनी पलीकडून. जर मॅच बॉल आला नाही तर नवीन चेंडूवरती खेळावं लागेल. आपल्या स्पर्धेचा नियम आहे, चेंडू कधी हरवला, खराब झाला, ओला झाला, फुटला, बाहेर गेला, परत आला नाही तर नवीन चेंडू मात्र दिला जाईल.
त्यामुळे इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सामना आपण पाहिलं तर पुढे सुरू होते. मॅच देखील आपण पाहतो इथे सुरू आहे. सागर आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये अडसर आहे, तो या मॅच मध्ये उभा आहे. विजय आणि पराजय यातील अंतर ते आपल्याला मैदानी पाहायला मिळते. सागर या वेळचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी फेकी विकेट किपरकडे आणि तोपर्यंत पळून पूर्ण केला. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 47, शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. या चेंडूवरती टॉट बॉल विकेट आली तरी देखील आपण पाहिलं तर ती उत्कंठा कमी होताना पाहायला मिळेल. इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान त्याला रिव्ह्यूचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर कडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवलेला आहे, डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसऱ्या पंचांना विनंती आहे अधिकचा वेळ न घेता योग्य तो निर्णय इथे मात्र आपण कळवावा. फेअर डिलिव्हरी, एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे येतोय. 47 धावा धोपलक होत्या, 6 विकेट गमावल्यात, 5 षटक आपण पाहिले तर संपली गेलेत आणि शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 24 धावा. 24 रन टू विन 6 बॉल. सुमित सर शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. तर मॅच कडे आपण जाणार आहोत आणि शेवटचे 6 चेंडू घेऊन आलाय तो राजेश पवार. असं म्हणतात ना, कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट, जिथे अडचण तिथे राजेश पवार. पहिला बॉल घेऊन शेवटच्या षटकातला पहिलाच बॉल उडवलाय. बघायचंय, उंची तर आहे, लांबी कमी आहे, विकेट. धक्का क्रमांक 7वा. स्पीड अप करा, थँक्यू. न्यू बॅट्समन लगेच मैदानामध्ये आपण ताबा घ्यायचा, कुठल्या प्रकारचा वेळ वाया जाणार नाही आपण याची दक्षता घ्या. 7 फलंदाज आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये बाद झाले. अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. गत वर्षीचे विजेते मातोश्री 11चा संघ, परंतु असं म्हणणं नाही की जो प्रत्येक जण यावर्षी दंड थोपटून आलेला आहे, प्रत्येक जण तयारी करून आलेला आहे. प्रत्येकाला पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व गाजवायचं आहे. प्रत्येकाने सराव केलाय, प्रत्येकाने अभ्यास केलाय. राजेश पवार तयार आहे. 5 चेंडू 24 अजून बनवायचे आहेत. सागर मात्र 9 सेकंडला आहे. कोलबटाप्याचा बॉल इथे मात्र खोदून काढला, ड्राईव्ह केला, बॉलला लॉंग ऑफ मध्ये सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली एका धावेने. संघाची धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. 48 धावा, 4 चेंडू शिल्लक आहेत. 23 अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत. संघाचा कणा मोडलेला आहे, परंतु उभारी द्यायची आहे सागरला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या अगदी बाहेर. व्हाईट बॉल इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघतोय, कळवलंय. रिव्ह्यूची मागणी आहे, तिथे DRS ची मागणी आहे आणि मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. स्पीड अप करणं गरजेचं आहे, घाई करणं गरजेचं आहे. वेळ का आपल्याला वाचवायचा आहे, ते सायंकाळचं सत्र आहे. मॅच कडे जायचं आपल्या मैदानामध्ये पुढे एकदा आपण बघणार आहोत. तिसरे पंच इथे निर्णय काय देणार आहेत, तर व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल शेवटच्या आपण पाहतोय. चेंडू आता शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 4. ओ आणि यावेळेस काय क्लीन बॉल्ड, विकेट होईल पतन. सागर बॅक टू द पवेलियन. तर आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे आपण बघतोय विकेट इथं आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. 3 चेंडू शिल्लक आहेत, 22 अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत आणि या 22 धावा आता मैदानामध्ये बघायचे बनवल्या जाणार की नाही. कधी कधी असं म्हणतात ना कैलास भाऊ, जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.
दुसऱ्यांच्या सावलीमध्ये माणसाचं स्वतःचं अस्तित्व कधीच निर्माण होऊ शकत नाही. कुठलंही कार्य असू द्या संतोष सर, कुठलीही स्पर्धा असू द्या, नेतृत्व असू द्या, त्यासाठी स्वतः झटावं लागतं. आणि ते हे मोठं कार्य आमचे सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांनी केलेलं आहे. आज पिंपरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा भेटीला आणली. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नवनवीन चेहरे आज ते पुढे घेऊन येत आहेत. आज जवळपास 50 संघांची बांधणी त्यांनी केलेली आहे. हे सर्वात मोठं यश मी कैलासभाऊ आणि त्यांच्या संपूर्ण कमिटी मेंबर्स मी करेल. 2 चेंडू 20 आणि या वेळेस देखील क्लीन बॉल विकेट. इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय विकेट आपल्याला बघायला मिळाली. 1 चेंडू 20 धाबा हे समीकरण आहे. श्रीतेज 11 भोसरी संघ अक्षरशः आता विजयाच्या दारामध्ये उभी आहे. आता फक्त गृहप्रवेश करायचा राहिलेला आहे. 1 चेंडू आणि 20 आता मात्र बनवायचे आहेत. याच्याकडे खऱ्या अर्थानं कैलासभाऊंचे अतिशय बालपणीचे मित्र आणि कैलासभाऊंचं कुठलंही कार्य असू द्या ते त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही. ते आमचे दत्ताभाऊ फुगे भाऊ आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात. मी आपलं पुन्हा एकदा कैलासभाऊ लांडगे मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनलला दाखल होणार आहे. अगदी पुन्हा एकदा विजयाच्या दारामध्ये पुन्हा एकदा उभा आहे. व्हाईट बॉल आलेला आहे. व्हाईट बॉल आलाय. 1 चेंडू 19 आणि सेमीफायनलला दाखल होईल श्रीतेज 11 संघ. विजय संघाचे अभिनंदन. वेल प्ले टीम. जैसे निकलता है तीर कमान से, जैसे निकलता है तीर कमान से, देखो ये चला वो निकला वो शान से. Jazz in the mix. उसके ही से सबकी लो चला तर आपण प्लेयर ऑफ द डे आणि मॅन ऑफ द मॅच किताब देखील याच्याकडे देणार आहोत. सर्वात पहिले तर आपण मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहे. तर मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल. टीम जायचं नाहीये, आपल्याला प्लेयर ऑफ द डे किताब द्यायचे आहेत. सर्वात पहिले आपण मॅन ऑफ द मॅच किताब देऊ. वैभव आणि दादा. आणि आज दिवसभर ज्यांनी बॉल बॉय म्हणून मात्र आपल्याला जे सहकार्य केलेलं आहे
विघ्नहर्ता अँब्युलन्सचे असणारे उमेश सर या आपल्या शुभास्ते आपण याच ठिकाणी प्लेअर ऑफ द डे आपण किताब देऊयात आणि प्लेअर ऑफ द डे हा किताब जाईल ज्याने संपूर्ण दिवस समोरून थोडीशी बाजूला सरा समोरून तर प्लेअर ऑफ द डे हा किताब जाईल ज्याने आपल्या फलंदाजीने आपल्या गोलंदाजीने दिवस गाजवला आणि शेवटच्या क्षणी ज्याने ओव्हरटेक केलं तो आहे मातोश्री 11 संघाचा शेरू लोहार. जोरदार टाळ्या शेरू लोहार साठी आजचा प्लेअर ऑफ द डे. त्याच्यासाठी आपण पाहतोय एक आकर्षक अशा फ्रेम आहे. स्वर्गीय अंकुश लांडगे पिंपरी प्रीमियर लीग मध्ये प्लेअर ऑफ द डे साठी श्रीपाल ज्वेलर्स भोसरी यांच्या वतीने चांदीची एक सुंदर अशी फ्रेम आहे आणि ती फ्रेम आपण प्लेअर ऑफ द डे म्हणून किताबासाठी देणार आहोत. शेरुलवार या लवकर. अतिथींना देखील विनंती असेल या कला जाऊ. त्याचबरोबर आमचे आजचे जे अतिथी आहेत ज्यांनी आज बॉल बॉय म्हणून मात्र ज्यांनी काम केलं आणि बॉल बॉय होणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी देखील बॉल बॉय म्हणून काम केलेलं आहे. हे आपण तर प्लेअर ऑफ द डे एकदा जोरदार टाळ्या शेरू लोहार साठी ज्यांनी संपूर्ण दिवस आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने गाजवला तो शेरू ठरतोय आजचा प्लेअर ऑफ द डे. वेलपेड शेरू, अभिनंदन तुझं. शेरू तुझ्यासोबत थोडेसे 2 शब्द. मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अपयश आलं परंतु काय